नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश लोटन चव्हाण, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा करंजवन, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपलं शिक्षण परिषदमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती विकास कसा साध्य करायचा याविषयी पाहणार आहोत. मी इयत्ता 4थीमध्ये विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती विकासासाठी जी अध्ययन निष्पत्ती आहे त्याविषयी आपल्याला सांगू इच्छितो. ऐकलेल्या साहित्य प्रकाराविषयी विद्यार्थी विषय, घटना, पात्र, शीर्षक, चित्र याविषयी आपण एकमेकांशी चर्चा करतात, एकमेकांना प्रश्न विचारतात, आपले मत व्यक्त करतात. आपले मत सांगत असताना ते त्यामागील विचार सांगत असतात. ही महत्त्वपूर्ण अध्ययन निष्पत्ती आज आपण या ठिकाणी साध्य करणार आहोत. अध्ययन निष्पत्तीमध्ये जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती विकासाला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. अभिव्यक्ती विकास करण्यासाठी काय करावं लागेल? विद्यार्थ्याला स्पष्ट विद्यार्थी होणं गरजेचं आहे. स्पष्ट उच्चारण त्याला करता येणं गरजेचं आहे. शब्दांचा अवरोह त्याला सांगता यायला पाहिजे. चित्रांचा कार्यकारण भाव सांगता यायला पाहिजे. त्यांच्यातली जी गती आहे, क्रमबद्धता आहे ती सांगता यायला पाहिजे. आणि स्वतःचा आत्मविश्वाससुद्धा मुलांचा त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. हे अभिव्यक्ती विकासातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. मग आपण वर्गातल्या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती विकास जो साधत करणार आहोत त्यामध्ये 2 पद्धतीने आपण घेऊ शकतो. एक म्हणजे लिखित अभिव्यक्ती आणि दुसरी मौखिक अभिव्यक्ती. या लिखित अभिव्यक्ती आणि मौखिक अभिव्यक्ती याविषयी आपण थोडक्यात पाहूया. प्रथम मौखिक अभिव्यक्ती. मौखिक अभिव्यक्तीमध्ये विद्यार्थ्याला एकमेकांशी औपचारिक चर्चा करणे, एकमेकाला आपल्या कुटुंबाची माहिती देणे, सण सणावाची माहिती देणे, खेळांची माहिती देणे हे आपण घेऊ शकतो. चित्रवर्णन घेऊ शकतो. त्यानंतर पाठ्यपुस्तकातले चित्र घेऊ शकतो. एखादा प्रसंग मुलांसमोर उभा करू शकतो. एखादं चित्र काढू शकतो फळ्यावरती आणि ते चित्र विद्यार्थ्याला व्यक्त व्हायला संधी देऊ शकतो. वेगवेगळे भाषिक खेळ घेऊ शकतो. त्या भाषिक खेळामध्ये विद्यार्थ्याला अभिव्यक्त होण्याची संधी देऊ शकतो. ही झालेली मौखिक अभिव्यक्ती. लिखित अभिव्यक्तीसुद्धा चित्रवर्णन आधारितच असते. चित्र विद्यार्थ्यांसमोर द्यायचं. चित्र दिल्यानंतर विद्यार्थी त्या चित्रात काय दिलेलं आहे त्याचा विचार करेल. त्या विचार केल्यानंतर तो त्याच्या वहीत त्याची नोट डाऊन करेल. या चित्रात नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे, या चित्रांमधून आपल्याला कोणत्या भावना व्यक्त करायच्या आहेत हे विद्यार्थी प्रथम विचार करेल आणि तो आपल्या वहीत लिहील आणि लिहून झाल्यानंतर तो आपल्याला वाचून दाखवेल की ह्या चित्रामधलं हे असं वर्णन आहे. आणि हे वर्णन केल्यानंतर विद्यार्थी त्याचे इतरांना प्रश्न विचारेल आणि त्याचं संकलनसुद्धा करेल. म्हणजे चित्र वर्णन केल्यानंतर ते वर्णन इतरांना किती आकलन झालं याची तपासणी विद्यार्थी स्वतः घेऊ शकते. ह्याविषयी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपण आमच्या वर्गाकडे पाहूया. मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे. तुझं नाव काय? व्हेरी गुड. तुझं नाव काय? माझं नाव सत्य पवार. तुझ्या घरी कोण कोण राहतात? माझे पप्पा, मम्मी, माझी बहीण आणि मी. तुला काही नातेवाईक आहेत की नाही? कोण कोण नातेवाईक आहेत सांग बघू. मामा, मामी, काका, काकी, मावशी, काका. हे नातेवाईक आपल्याकडे येतात का कधी? तुझ्या घरी येतात का? कशासाठी येतात? सणांसाठी. व्हेरी गुड. आपण काल एक सण साजरा केला. सांग मला, आपण काल कोणता सण साजरा केला? शिवरात्र. त्या शिवरात्रीविषयी तुम्हाला काही माहित आहे का? नाही. का साजरा केला जातो? शंकरजीला प्रसन्न केल्यासाठी साजरा केला जातो. व्हेरी गुड. तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ब्रह्म आणि विष्णू या 2 देवांमध्ये एकदा खूप स्पर्धा झाली की या जगात मी श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ. दोघांचं खूप भांडणं व्हायला लागली आणि हे शंकरजीने ऐकलं आणि शंकरजी पिंडीच्या रूपानं वरती आले. त्या शंकरजीच्या पिंडीवरती एक फुल होतं. ब्रह्म आणि विष्णू ठरवलं की या फुलाला जो प्रथम आणेल तो पृथ्वी तलावर सर्वश्रेष्ठ आहे. हे त्या पिंडीतल्या शंकराने ऐकलं आणि तसतशी पिंड उंच होऊ लागली. जसे ब्रह्म विष्णू वरती जाऊ लागले तसतशी पिंड उंच जाऊ लागली आणि इतकी उंच गेली की ब्रह्म विष्णू मागे राहून गेले. उंच जात असताना पिंड हलली आणि पिंडीवरचं फुल पडलं. ते पडताना ब्रह्माने पाहिलं, ते त्यांनी झेललं आणि ते पृथ्वी तलावर आले. ते विष्णू देवाने सुद्धा पाहिलं आणि ते खाली आले. ब्रह्मदेव म्हटले की मी या पिंडीवरचं फुल उचलून आणलेलं आहे, मी या जगात सर्वश्रेष्ठ आहे. विष्णू म्हणाले नाही, ते पिंडीवरचं फुलाला मी हात लावताना ते खाली पडलं आहे, ते तुम्ही झेललं म्हणून मी सर्वश्रेष्ठ आहे. या दोघांचं खूप भांडण होतं आणि त्याचा शंकरजीला राग येतो, क्रोध येतो आणि शंकरजी तिथून प्रगट होतात. म्हणतात की तुम्ही दोघे एवढे मोठे देव जगातले आणि एकमेकाशी या पद्धतीने म्हणतात, खोटं बोलतात. मी तुम्हाला आज शाप देतो की पृथ्वी तलावरती तुमची कोणीच पूजा करणार नाही. आजचा जो दिवस आहे या दिवशी मी पिंड रूपाने निर्माण झालेलो आहे म्हणून सर्व लोक माझी महादेव म्हणून महाशिवरात्रीची जयंती साजरी करते. आणि तेव्हापासून या पृथ्वी तलावरती महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. समजलं तुम्हाला? महाशिवरात्र का साजरी केली समजलं? गोष्ट समजली? आता या गोष्टीवरची प्रश्न तुम्हाला किती समजलं हे मी पाहतोय.
मी काही मुलांना प्रश्न विचारला आहे. उभा राहा बघू राज. स्पर्धा कोणाकोणामध्ये लागली होती? कोण सांगतो उत्तर? पटकन सांगू. स्पर्धा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये लागली. व्हेरी गुड. चल बाळा तू सांग बाळा. स्पर्धा तू सांग बाळा. तू प्रश्न विचार बघू सगळ्यांना. स्पर्धा कशाची होती? कोण सांगतो उत्तर? सांग बघू. स्पर्धा सर्वात श्रेष्ठ कोण आहे त्याची होती. कोण तू बाळा? पिंडीवर काय होते? सांग बाळा काय होतं पिंडीवर? पिंडीवर फूल होते. तर त्यांना आपण याच्यापेक्षा चांगली कृती करून दाखवणार आहोत. हो. हे चित्र वाचन ते सुद्धा तुम्हाला एकदम छान वाटतं. बरोबर. आता आपण चित्र वर्णन करणार आहोत. आपल्या भाषिक पेटीत खूप साहित्य आहे की नाही? हो. मी साहित्य आता आणलेलं आहे आपल्यासमोर. मी तुम्हाला ते साहित्य वाटप करणार आहे. ते साहित्य तुम्ही पाहायचं आहे आणि मी जसं साहित्य देईल तसं तुम्ही गटात बसायचं आहे. तुम्ही हे 5 मुलांनी एकत्र गोल करून बसायचं. बसा कोण एकत्र पटकन गोल करा. तुम्हाला चित्र दिलेले आहे. हे चित्र तुम्ही निरीक्षण करायचं आहे. या चित्रात काय दिलेलं आहे ते एकमेकाला विचारायचं आहे आणि त्याचे प्रश्न लिहायचे आहेत आणि लिहून झाल्यानंतर मला प्रत्येक गटाने त्या चित्राची माहिती सांगायची आहे. लक्षात आलं? आता आपल्याला गट क्रमांक 1 मधले विद्यार्थी त्याच्याकडे जे चित्र आहे त्याची माहिती सांगणार आहे. सांग मला तुझ्या चित्राची माहिती. संपूर्ण राज्यात बैलपोळा हा सण साजरा करतात. बैलपोळ्याला मिरवणूक काढतात, बैलाला सजवतात आणि गावात मिरवणूक काढतात. पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुझा प्रश्न विचार मला मुलांना. चित्र कशाचे आहे? सांग मला तू. सांग. हे चित्र बैलपोळ्याचे आहे. आता ती गट क्रमांक 3 आपल्या पुढे त्या गटाचं सादरीकरण करणार आहे. सांग बघू तू तुझ्या गटात काय लिहिलं होतं? हे चित्र दिवाळीचे आहे. या चित्रात दिवाळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या चित्रामध्ये घरासमोर रांगोळी काढलेली आहे व मुलांची आई बघत आहे व मुले लाईट लावून आहे. याच्यावर प्रश्न विचार बघू मुलांना सांगायला. हे चित्र कशाचे आहे? कोण सांग मला. हे चित्र दिवाळीचे आहे. आणखी विचार बघू. घरांना काय लावलेले आहे? सांग बघू तू. घराला लाईट लावलेले आहे. आता आपण मौखिक चर्चा केली. तुम्ही प्रश्न छान विचारले. तुम्ही चित्र पाहिले. चित्रात वर्णन छान केलं. आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या चित्राकडे जाऊया. तुमच्या पाठ्यपुस्तकातलं पुस्तक काढा. पान नंबर 62 काढा. पान नंबर 62 काढा सगळ्यांनी. या 62 पान नंबरवरती काही चित्र दिलेले आहे. ते चित्र तुम्ही पाहायचं. चित्र तुम्ही एकदा पहा व्यवस्थित. हे चित्र मी तुम्हाला लॅपटॉपवरती दाखवणार आहे. सगळ्यांनी लॅपटॉपला जपायचं आहे. समोर चित्र आहे की नाही? चित्र बघू सगळ्यांनी. ते चित्र मी या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यापैकी खुशाली ये बघू. याच्यात ते चित्र शोध कुठे आहेत? कड्यावर लावून दाखव सगळ्यांना. कुणी धावत आहे, कुणी व्यायाम करत आहे, तर वृद्ध माणसं बागावर बसली आहे. दुसरं चित्र मी तुम्हाला दाखवतो. लॅपटॉप मध्ये बघा. दिसतंय तुम्हाला चित्र? हो. हे चित्र तुमच्या पुस्तकात आहे का? हो. ते चित्र मी खाली पण ठेवलेलं आहे. हो. तर कुठ बाळाला याच्यातलं चित्र कोणतं आहे? बघू पटकन. लाव बघू पटकन तिथं. सांग बघू त्या चित्राविषयी माहिती सांग बघू. काही स्त्रियांचा घोळका गप्पा मारत रस्त्यावर चालला आहे. बागेतल्या रस्त्यावर चालला आहे. एक स्त्री पुढे चालली आहे. मागून एक गाडी जोराने येत आहे. म्हातारे माणसे बाकावर बसलेली आहेत. हे आपण चित्र चिटकवले आहे. मी तुम्हाला शब्दपट्टे वाक्यपट्टे देणार आहे. ती वाक्यपट्टी तुम्ही वाचायची आहे आणि ती वाचून पटकन त्या ठिकाणी चिटकायची आहे. पहिली वाक्यपट्टी मी तुला देतो.
वाच सगळ्यांना पटकन वाच. ते बाजूला चालणाऱ्या मुलींनी पाहिले व त्यांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केली. चला कोणते चित्र आहे बघू. सगळ्यांकडे मी देतो त्याच्याकडे जाऊन पाहायचं चिठ्ठी काढून घ्यायची. आता तुमच्याकडे मी पट्टे दिलेले आहेत. चलो बरं कुशल वाचची पट्टी काय आहे. पाठीमागून दोन मुले मोटारसायकलने वेगाने येत होते. चला लाव कोणते चित्र आहे ते लावू. चलो बरं तुझं वाक्य वाच काय मोठेने. मोटारसायकलने वेगाने येणाऱ्या मुलांनी अचानक एका स्त्रीच्या गळ्यातील माळ ओढली. चल बघ कोणते चित्र आहे कोणते कुठे आहे ते. सर चुकलेलं आहे. चल तू वाचू. त्या मुलाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या स्त्रीला तिची माळ परत मिळाली. पोलीस त्या मुलींना पोलीस कचेरीत घेऊन गेला. चित्र कुठे आहे. मी तुम्हाला या ठिकाणी लॅपटॉपवरती चित्र दाखवले त्यानंतर चित्र दिले ते चित्र तुम्ही इथे चिटकवले. तुमच्याकडे मी काही वाक्यपट्ट्या दिल्या होत्या त्या वाक्यपट्ट्या आपल्याला वाचायला लावल्या आणि बरोबर ते कोणत्या चित्राची वाक्यपट्टी आहे ते तुम्ही अतिशय छान पद्धतीने तिथे चिटकवलेले आहे. आता पुढची ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत त्या लिखेल सांगा लवकर सांगा. ते ठेवा खाली. आता सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. मी सांगतो 1 2 3 स्टार्ट. सांगू प्राण्यांच्या पटापट. टायगर, लायन, कंगारू, छान तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितलं मराठीत कोण सांगतो मराठीत सांगू. जिराफ, हत्ती, कांगारू, वाघ, सिंह. छान व्हेरी गुड. परत सांगा गावांची नावे. करंजन, निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक. फळांची नावे. आंबा, तरबूज, सफरचंद, केळी. आता आपण या खेळात काय समजलं आपल्याला की अचानक तुम्हाला एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला पटकन कशा पद्धतीने सांगता यायला पाहिजे हे आपण या केलं पाहिजे. आता आपण दुसरा गेम खेळणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी टाळ्या वाजवेल. टाळ्या वाजवत असताना एक टोपली नाही टोपली गोल फिरेल. जिथं माझी टाळी वाजवेल ज्याच्या हातात ती टोपली असेल त्याने एक चित्र काढायचं. त्या चित्रातले 2 वाक्य तुम्ही सांगा. आपला हा जो दुसरा खेळ आहे तो म्हणजे संगीत आपला चालू होईल. तुमच्याकडे टोपली दिली संगीत ज्या दिवशी थांबेल त्यानंतर टोपलीचं चित्र काढायचं. त्या चित्राविषयी आपली माहिती सांगायची. फक्त 2 वाक्य. घेतलेलं टोपली. मी जेव्हा संगीत सुरू केलं लगेच तू उलटून पाहिजे. ओके हे अननस आहे. अननस आपण खातो. हा टाळ आहे. आपण हा कीर्तनाच्या टायमाला वाजवतो. आज आपण आपल्या वर्गामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले. एक गोष्ट सांगितली तुम्ही त्या गोष्टीला छानपैकी एकमेकांना प्रश्न विचारले म्हणजे तुम्हाला ती गोष्ट किती चांगली समजली ते आम्हाला लक्षात आलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला चित्र दिले. तुमची 4 गट तयार केले. त्या गटानुसार तुम्ही छान पद्धतीने ते चित्र कशाचं आहे ते सांगितलं त्याचं वर्णन केलं हे सुद्धा तुम्ही छान सांगितलं. त्याच्यानंतर आपण आपल्या पाठातले चित्र पाहिले लॅपटॉपवरती चित्र पाहिले आपण ते चित्रावरती चिटकवले त्याची वाक्यपट्ट्या तुम्ही पाहिल्या. त्यानंतर एका मुलीने छानशी गोष्ट सांगितली म्हणजे तुम्हाला या पाठातल्या जे महत्त्वाचं
भाषिक अभिव्यक्ती आणि लिखित अभिव्यक्ती कशी विकसित करायची बघितलं. विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती विकास करण्यासाठी त्यांना भाषिक खेळाची जोड देणे